नमस्कार. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इथपर्यंत डिस्कशन केलं होतं. म्हणजे आपण एक कॉम्प्लेक्स नंबर Z इक्वल टू A प्लस IB एक घेतला होता. त्यानंतर या कॉम्प्लेक्स नंबरचा आपण मॉड्युलस फाइंड केला होता. मॉड्युलस ऑफ धिस कॉम्प्लेक्स नंबर Z इट इज डिनोटेड ॲज R. ते कशाने डिनोट केला होता? R ने or it is denoted as also mod of Z. त्याला कशाने डिनोट केलं होतं? mod of Z न. R equal to mod of Z equal to याची व्हॅल्यू डिफाइन केली होती आपण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. आता हे कसं आलं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. तर त्या समजण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. म्हणजे जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचं तुम्हाला मॉड्युलस फाइंड करायचं असेल तर काय असतं? अंडर रूट ऑफ रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर दुसरं होतं आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट ऑफ झेड. कोणाचा? झेडचा आर्ग्युमेंट म्हणजेच काय? कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट. तो कशाने डिनोट केला होता? थीटा. इट इज डिनोटेड ॲज थीटा आणि त्याची व्हॅल्यू काय होती? tan इन्व्हर्स b अपॉन a. tan इन्व्हर्स b अपॉन a म्हणजे काय? tan इन्व्हर्सचा काय? इमॅजिनरी पार्ट अपॉन रिअल पार्ट. इमॅजिनरी पार्ट अपॉन रिअल पार्ट. ठीक आहे. हे सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. बघा याच्यावरचा एक एक्झाम्पल पाहू आपण. Z इक्वल टू अंडर रूट 3 प्लस अंडर रूट 2i. तुमच्याजवळ एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्या कॉम्प्लेक्स नंबरची व्हॅल्यू आहे अंडर रूट 3 प्लस अंडर रूट 2i. यामधला अंडर रूट 3 हा झाला रिअल पार्ट आणि अंडर रूट 2i हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. ही झाली पहिली गोष्ट. आता काय काढायचं तुम्हाला याचं? मॉड्युलस. याचं काय काढायचं? मॉड्युलस. तर मॉड्युलस इट इज डिनोटेड बाय मॉड Z. इट इज डिनोटेड बाय मॉड Z. ठीक आहे. आणि मॉड Z ची व्हॅल्यू काय आहे? अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे तुम्ही या Z ला कंपेअर करू शकता a प्लस IB किंवा b आहे. a प्लस IB म्हणजे हा तुमचा a, हा तुमचा b म्हणजे a ची व्हॅल्यू अंडर रूट 3, b ची व्हॅल्यू अंडर रूट 2. पुट करा मग. अंडर रूट 3 raised to the power 2 plus b ची व्हॅल्यू अंडर रूट 2 raised to the power 2. अंडर रूट 2 raised to the power आणि स्क्वेअर रूट. ठीक आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट इथला काय होईल? कॅन्सल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. काय उरलं फक्त? 3 प्लस 2. 3 प्लस 2 म्हणजे काय आलं? अंडर रूट 5. अंडर रूट 5. ठीक आहे. आता सर अंडर रूट ठेवायचं का? ठीक आहे. जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर तुम्ही व्हॅल्यू लिहिलीच चालती. परफेक्ट स्क्वेअर नसेल तर व्हॅल्यू तशी ठेवली तरी चालते. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला Z इक्वल टू अंडर रूट 3 प्लस रूट I याचं मॉड्युलस काय मिळालं? अंडर रूट 5. काय मिळालं? अंडर रूट 5. दिस इज युअर R. R पण म्हणू शकता तुम्ही. मॉड Z पण म्हणू शकता आणि मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पण म्हणू शकता. त्याचा आन्सर काय आलं? अंडर रूट 5. त्यानंतर आर्ग्युमेंट. त्यानंतर आर्ग्युमेंट इट इज डिनोटेड ॲज थीटा आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? tan इन्व्हर्स b अपॉन a. tan इन्व्हर्स b अपॉन a. b ची व्हॅल्यू इथं किती आहे? अंडर रूट 2. b ची व्हॅल्यू अंडर रूट 2 आणि a ची व्हॅल्यू अंडर रूट 3. ते टाकून द्या. मग पहा tan इन्व्हर्स अंडर रूट 2/3. tan इन्व्हर्स अंडर रूट 2/3. ठीक आहे. ही झाली तुमची काय? आर्ग्युमेंट. हा झाला तुमचा काय? आर्ग्युमेंट. ठीक आहे. आता सर असं ठेवायचं का? तसं ठेवलं चालतं किंवा या tan इन्व्हर्स ऑफ अंडर रूट 2/3 याचं मीनिंग काय होतं? टॅनच्या कोणत्या अँगलवर ही व्हॅल्यू तयार होते? टॅन इन्व्हर्स म्हणजे काय? थीटा. आपण थीटा करू आलो. कोणाच्या? टॅन. टॅन काय तुमचा? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे टॅन फंक्शनचं कोणता अँगल असला की अंडर रूट 2/3 व्हॅल्यू तयार होते. ठीक आहे. मग ते तसं लिहिलं चालतं किंवा असं लिहिलं तरी चालतं. हे झालं तुमचं आर्ग्युमेंट अँड थीटा. याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेल बघितलं होतं. मग आजच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट घेतो.
पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कोणता पॉईंट आपला? पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आपला नेक्स्ट टॉपिक पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता आपण इथं एक कॉम्प्लेक्स नंबर घेऊ z इक्वल टू a प्लस ib. z इक्वल टू a प्लस ib या कॉम्प्लेक्स नंबरचा आपण काय तयार करणार आता? पोलर फॉर्म. हा कोणता आहे तुमचा? कार्टेशियन फॉर्म. त्याला कोणता फॉर्म म्हणतात? कार्टेशियन. कार्टेशियन फॉर्म. This is your Cartesian form because this is denoted in xy plane. जो काही xy प्लेन मध्ये असतो त्याला काय म्हणतात? कार्टेशियन प्लेन. म्हणजे आपण या z ला काय केलं होतं? एका x आणि y कार्टेशियन प्लेन मध्ये डिफाइन केलं होतं. म्हणजे एक x ऍक्सिस घेतला होता आणि एक y ऍक्सिस घेतला होता. त्यामध्ये complex number p which is coordinate a comma b. A represent real axis, b represent imaginary axis. Then origin o connect with p and this is denoted by r, which is nothing but modulus. And also this ray op create an angle theta with origin ox. This is called argument. Then find the value of r and theta by using perpendicular through p on x-axis. Create an angle 90 degree. Then construct a right angle triangle and define the value a p is a opposite side and adjacent side, and this is r is nothing but hypotenuse. And then define trigonometric function sin cos, and by using these two equation we calculate value of r and theta. ठीक आहे. एवढं जे काही मी सांगितलं ते आपण मागच्या लेक्चरला प्रूव्ह केलेलं होतं. म्हणजे त्यावरून तुम्हाला r ची व्हॅल्यू मिळाली होती. कशाची? r ची व्हॅल्यू अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि थीटा इक्वल टू tan इनव्हर्स b अपॉन a. tan इनव्हर्स b अपॉन a. ठीक आहे. त्याचाच वापर करून आपण समोर या कॉम्प्लेक्स नंबरला पोलर फॉर्म मध्ये लिहिणार आहे. तर मग पहा, इथं जर तुम्ही ट्रायंगल घेतला पी क्यू ओ, कोणता ट्रायंगल घेतला? पी क्यू ओ किंवा ओ क्यू पी घेतला तरी चालतो. यामध्ये मेजर ऑफ अँगल क्यू किती आहे? 90 डिग्री. किती आहे? 90 डिग्री. म्हणजे हा काय झाला तुमचा? राईट अँगल ट्रायंगल. कोणता झाला? राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक अपोजिट साइड असती जी थिटाच्या अपोजिट असते आणि एक थिटाच्या सोबतची काय असते? ऍडजस्टंट साइड. आणि 90 डिग्रीच्या अपोजिट असते त्याला म्हणतात हायपोटेनियस. त्याला काय म्हणतात? हायपोटेनियस. यावर तुम्ही साइन थिटा आणि कॉस थिटा डिफाइन केला होता. म्हणजे साइन थिटा काय असतो तुमचा? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. तर या ट्रायंगल मध्ये अपोजिट कोणती साइड आहे? पी क्यू. आणि पी क्यू ची व्हॅल्यू काय आहे? बी. आणि हायपोटेनियस कोण आहे? ओपी. ओपी ची व्हॅल्यू काय आहे? आर. ओपी ची व्हॅल्यू काय? आर. यावरून तुम्हाला बी मिळाला होता. काय मिळाला होता? बी इक्वल टू आर साइन थिटा. बी इक्वल टू आर साइन थिटा. त्याला काय म्हणलं तुम्ही? इक्वेशन नंबर 1. त्याला काय म्हणलं? इक्वेशन नंबर 1. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू डिफाइन केली होती कॉस थिटा. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टंट कोण आहे तुमच्याजवळ? ए. हायपोटेनियस कोण आहे? आर. म्हणजे ए ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? आर कॉस थिटा. काय मिळाली? आर कॉस थिटा. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. हे दोन या डिफाइन केलेल्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाले. आता तुम्ही हे ए आणि बी ची व्हॅल्यू या कार्टेशियन फॉर्म मध्ये पुट करायची. पुट दिस व्हॅल्यू किंवा पुट ए अँड बी इन झेड इक्वल टू ए प्लस आय बी. ठीक आहे. जो काही तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे त्यामध्ये काय करायचं? पुट करायचं. मग काय येईल तुम्हाला? झेड इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय आहे? आर कॉस थिटा. ए ची व्हॅल्यू काय आहे? आर कॉस थिटा प्लस आय ॲज इट इज. बी ची व्हॅल्यू काय आहे? आर साइन थिटा. बी ची व्हॅल्यू काय आहे? आर साइन थिटा. पहा, हा आर इथे पण आहे, हा आर इथे पण आहे. मग काय होईल? कॉमन निघेल. आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. This is your Z. And this is your polar form of complex number. हा काय तुमचा? polar form of complex number. This is the polar form of complex number. ठीक आहे. complex number. polar form of complex number म्हणजे जर तुमच्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये
शॉर्ट सांगतो तुम्हाला मी. तुमच्या जर कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आर आणि थिटा दिसला, तुमच्या जर कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आर आणि थिटा दिसला, तो काय आहे? पोलर फॉर्म. आणि जर तुमच्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट एक्स वाय दिसले, म्हणजे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस म्हणजे डिस्टन्स, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस म्हणजे काय? डिस्टन्स जर दिसत असेल तर तो कार्टेशियन फॉर्म. तो कोणता असतो? कार्टेशियन फॉर्म. आणि जर आर आणि थिटा दिसत असेल, तर आणि आर आणि थिटा दिसत असेल, तर तो काय झाला तुमचा? पोलर फॉर्म. म्हणजे सर पोलर फॉर्म कसा ओळखायचा आणि कार्टेशियन फॉर्म कसा ओळखायचा? कार्टेशियन फॉर्म मध्ये काय असतात? एक्स वाय कोऑर्डिनेट. आणि पोलर फॉर्म मध्ये काय असतात? आर थिटा म्हणजे रेडियस अँड आर्ग्युमेंट. काय असतं? ज्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रेडियस आणि आर्ग्युमेंट असेल त्याला म्हणतात पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. पोलर फॉर्म कसा? की असा की तुम्ही एक पी कशामध्ये दाखवायचा? कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये. पी कशामध्ये दाखवला? एक्स वाय कोऑर्डिनेट मध्ये. पहा पी तरी नोट केला आपण, तर पी चे कोऑर्डिनेट ए बी, म्हणजे एक्स ऍक्सिस वर ए डिस्टन्स, बी ऍक्सिस वर वाय ऍक्सिस वर बी डिस्टन्स. त्यानंतर हा ओपी जॉईन केला, त्या ओपी ची लेंथ काय झाली? आर. आणि हा ओपी आर मुळे एक अँगल तयार झाला थिटा. ठीक आहे. त्यानंतर पी पासून एक परपेंडिक्युलर टाकला एक्स ऍक्सिस वर, 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. मग काय झाला? 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगल. मग त्या राईट अँगल ट्रायंगल वर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन डिफाइन केले, साइन थिटा कॉस थिटा. साइन थिटाचा फॉर्म्युला अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस, कॉस थिटाचा फॉर्म्युला ऍडजसंट अपॉन हायपोटेन्युअस. ठीक आहे. आणि ते दोन इक्वेशन मिळाले, ते दोन्ही इक्वेशन कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये पुट केले. कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये पुट केले आणि मग तुम्हाला मिळाला पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. याच्यावरच डिफाइन आहे तुमचा नेक्स्ट टॉपिक, एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कोणता? एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर तुम्ही एक झेड ए प्लस आय बी घेतला, झेड ए प्लस आय बी घेतला, हा झाला तुमचा कार्टेशियन फॉर्म. हा झाला तुमचा कार्टेशियन फॉर्म. ठीक आहे. हा झाला तुमचा कार्टेशियन फॉर्म. आता याला आताच आपण डिफाइन केलं कशामध्ये? पोलर फॉर्म मध्ये. तो काय आला? आर इक्वल टू झेड इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. हा काय तुमचा? पोलर फॉर्म. हा कोणता आहे तुमचा? पोलर फॉर्म. ठीक आहे. पहा खूप सोपं आहे. पहिला काय आहे तुमचा? झेड इक्वल टू ए प्लस आय बी. परत परत मी ते लिहित नाही. आता मागच्या स्टेप मध्येच आपण याचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. ठीक आहे. एक पी घेतला, दाखवला, त्यापासून कोऑर्डिनेट तयार केले, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन केले आणि ते ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन त्यामध्ये पुट केले. तुम्हाला काय मिळालं? झेड इक्वल टू आर कॉस थिटा. ठीक आहे. आता या पोलर फॉर्म वरून आपण काय करणार? एक्सपोनेन्शियल फॉर्म तयार करणार. या पोलर फॉर्म वरून काय करणार? एक्सपोनेन्शियल. त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे साइन थिटाची सिरीज. काय? सिरीज ऑफ साइन थिटा. सर हे आमचं यामध्ये 11वी मध्ये झालं नाही, पण हे तुमचं 9वी 10वी मध्ये झालेलं आहे. सिरीज ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तुम्हाला 10वी मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हे एक युनिट होतं. त्यामध्ये तुम्ही सिरीज बघितल्या होत्या साइनच्या, कॉसच्या, आणि खूप सोप्या आहेत त्या. साइन म्हणजे काय? ऑड फंक्शन. त्याचं काय असतं? एक्स रेज टू दी पॉवर 1, थिटा रेज टू दी पॉवर 1 मायनस थिटा रेज टू दी पॉवर क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस थिटा रेज टू दी पॉवर 5 अपॉन 5 फॅक्टोरियल मायनस थिटा रेज टू दी पॉवर 7 अपॉन 7 फॅक्टोरियल प्लस अप टू सो ऑन. म्हणजे साइनच्या मध्ये फक्त कोणत्या पॉवर असतात? ऑड पॉवर असतात. साइन इज अन ऑड फंक्शन. त्यानंतर कॉस थिटा. कॉस कोणतं आहे? इवन फंक्शन. म्हणजे यामध्ये काय असणार आहे? थिटा रेज टू दी पॉवर 0, म्हणजे कशाचा आहे? 0 असला तर 1, मायनस थिटा रेज टू दी पॉवर 2 अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस थिटा रेज टू दी पॉवर 4 अपॉन 4 फॅक्टोरियल मायनस थिटा रेज टू दी पॉवर 6 अपॉन 6 फॅक्टोरियल प्लस अप टू सो ऑन, प्लस अप टू सो ऑन. ह्या झाल्या तुमच्या दोन सिरीज. कोणाच्या? साइन कॉसच्या. त्यानंतर एक एक्सपोनेन्शियल सिरीज असते, ई टू दी पॉवर थिटा. काय? ए टू दी पॉवर थिटा. त्याची सिरीज आहे 1 प्लस एक्स किंवा 1 प्लस थिटा. थिटा. ठीक आहे. तसं बघितलं तर हे कसं असतं सांगू का? 0. हे काय आहे? मुळात 0 पासून तयार होतं. पहा 0 रेज टू दी पॉवर थिटा रेज टू दी पॉवर 0 अपॉन 0 फॅक्टोरियल प्लस थिटा रेज टू दी पॉवर 1 अपॉन 1 फॅक्टोरियल. खूप मुलांना डिस्टर्ब होतं. ते सर 1 कसं आलं आणि ते थिटा कसं आलं आणि कुठून सुरू झालं? तर ते सुरू कुठून होतं? 0 पासून सुरू होतं.
कुठून सुरू होतं, 0 पासून करायचं सुरू, 0 पासूनच करायचं. ठीक आहे, जसं डिफाईन केलेली आहे तुमची ट्रिग्नॉमेट्री फंक्शन तसं. ठीक आहे, आता साइन कसं असतं ऑड. तर ऑड कुठून तयार होतात 1, 3, 4, 5. ठीक आहे, इव्हन कुठून तयार होतात 0, 1, 0, 2, 4. 0, 2, 4. कशाची पॉवर 0 घेतली तर 1 येतं म्हणून ते आपण 1 लिहितो. इथं पहा मग 2 एक झाला ना 2, 2 फॅक्टोरियल प्लस 3, 3 फॅक्टोरियल. यामध्ये सर इव्हन ऑड करायचं नाही. एक्सपोनेन्शियल मध्ये इव्हन ऑड नसतं, सलग असतं. ठीक आहे, अप टू सो ऑन, अप टू सो ऑन. पहा, आता तुम्हाला माहित पाहिजे 0 फॅक्टोरियल इज ऑलवेज 1. 0 फॅक्टोरियल काय असतो तुमचा 1 असतो. 0 फॅक्टोरियल काय असतो तुमचा 1. म्हणून इथं थिटा रेज टू दी पॉवर 0, 1, 1 म्हणजे इथं आलं तुमचं 1. इथं फक्त थिटा, कारण 1 फॅक्टोरियल 1, 1, 1, 1. ठीक आहे, इथं काय थिटा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस थिटा रेज टू दी पॉवर 3 अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस अप टू सो ऑन. प्लस अप टू सो ऑन. हे झालं तुमचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता काय करायचं, ह्या ज्या सुरुवातीच्या दोन आहे साइन आणि कॉस, ह्या सिरीज या पोलर फॉर्म मध्ये पुट करायच्या. या पोलर फॉर्म मध्ये पुट करायच्या. ठीक आहे, ह्या जर पुट केल्या पहा यामधले इव्हन, ठीक आहे, यामधले ऑड पोझिशन, कोणती ऑड पोझिशन, यामधली इव्हन पोझिशन. ठीक आहे, म्हणजे यामध्ये काय आहे 1, 3, 5, 7 आहे. यामध्ये काय आहे 0, 2, 4, 6 आहे. म्हणजे यामध्ये काय आहे 1, 3, 5, 7 आहे. आणि यामध्ये 0, 1 सॉरी 0, 2, 4, 6 आहे. 0, 2, 4, 6 आहे. म्हणजे या दोघांची जर ॲडिशन केली, या दोघांची जर ॲडिशन केली तर काय मिळतं 0, 1, 2, 3, 4, 5, 6. ॲडिशन म्हणजे काय, याच्या जागी हे टाकायचं, याच्या जागी म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, असं काय 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. ठीक आहे, मग आता 0, 1, 2, 3, 4, 5, 6 हे कुठे येतं ई टू दी पॉवर थिटामध्ये. 0, 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे या पोलर फॉर्ममध्ये पहा किती शॉर्टकट सांगितलं मी तुम्हाला. पहा किती शॉर्टकट सांगितलं, की या पोलर फॉर्ममध्ये जर कॉस थिटा तुम्ही 1 मायनस थिटा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस थिटा रेज टू दी पॉवर 4 अपॉन 3. ठीक आहे, हे जर पुट केलं आणि साइन थिटा जर पुट केला हा, तर साइन थिटाच्या ऑड पोझिशन आणि कॉस थिटाच्या इव्हन पोझिशन, इव्हन आणि ऑड काय तयार होईल रिअल नंबर, सॉरी नंबर 0, 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कॉस थिटा प्लस आय साइन थिटा काय होईल ई रेस टू दी पॉवर आय थिटा. हा आय आहे ना, साइन सोबत जे काही पोझिशन व्हॅरी होतील मायनस प्लसच्या त्या पॉवर मध्ये व्हॅरी होतील. म्हणजे तुम्ही झेड इक्वल टू आर ई रेस टू दी पॉवर आय थिटा, काय तुमचा झेड रेस टू दी पॉवर ई थिटा. हा झाला तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. दिस इज युअर एक्सपोनेन्शियल फॉर्म. दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, दिस इज युअर एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, याचे काही एक्झाम्पल आपण डिस्कस करू. याचे काही एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू, त्यात काही प्रॉब्लेम नाही. तर तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि पोलर फॉर्म, आपण आज कोणते फॉर्म पाहिले दोन, एक एक्सपोनेन्शियल फॉर्म बघितला आणि एक पोलर फॉर्म बघितला. त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात आणि याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात आणि त्याला पोलर फॉर्म. आणि कार्टेशियन फॉर्म जो XY मध्ये असतो, तुमचा कॉम्प्लेक्स नंबर जर XY मध्ये असेल कॉर्डिनेट मध्ये तर त्याला कार्टेशियन फॉर्म म्हणतात. R थिटा मध्ये असेल तर त्याला पोलर फॉर्म म्हणतात. आणि एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये असेल ई टू दी पॉवर समथिंग, ई टू दी पॉवर समथिंग, त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात. किती फॉर्म आहेत तुमचे कॉम्प्लेक्स नंबरचे 3, कार्टेशियन, पोलर आणि एक्सपोनेन्शियल. त्या तिघांमधला मी तुम्हाला फरक सांगितला. त्या तिघांमधला मी फरक सांगितला. ठीक आहे, त्यानंतर आपले दोन टॉपिक राहते, डी अल्म्बर्ट थेरम आणि क्यूबिक युनिटी. क्यूबिक युनिटी ते उद्या आपण डिस्कस करू आणि काही याच्यावरचे एक्झाम्पल, काही यावरचे एक्झाम्पल. ठीक आहे, आता तुम्ही एक्सरसाइज 1.3 मधलं फाइंड द मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड ते फाइंड केलं तरी चालतं. पहिला क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केला तरी चालतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलं. रिअल पार्ट घ्यायचा आणि इमॅजिनरी पार्ट ओळखायचा. ठीक आहे, ए म्हणायचं रिअल पार्टले, बी म्हणायचं इमॅजिनरी पार्टले आणि त्या मॉड्युलसच्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचे, त्या आर्ग्युमेंटच्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचे. ठीक आहे, तेवढं केलं की तुम्हाला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह होईल. राहिलं ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. ठीक आहे, स्टॉप हिअर.